चला आजचा शनिवार ना नवऱ्याच्या टिफिनची गडबड ना पोरीच्या टिफिनमधल्या पोळी भाजीची म्हणून मस्त आज पोहे बनवले. पोह्यामध्ये ना थोडीशी साखर आणि लिंबाचा रस टाकले की पोह्याची चवच बदलून जाते. मस्त यशवीचा टिफिन पॅक करून दिला आणि तिला तिच्या मार्गी लावला. हा बघा ना आमचा वाघोबा रात्री 12 वाजेपर्यंत झोपायचं आणि सकाळी 9 वाजेपर्यंत ढाराडू झोपून राहायचं. असंच रुटीन बसून गेलाय. ही झोपली आहे ना तोपर्यंत कालच्या दिवशी आणलेला किराणा मस्त भरून घ्यावं म्हटलं, नाहीतर न बोलताच ना तिचे लहान लहान दोनात मस्त कामासाठी तयारच राहत. सर्व किराणा जागच्या जागी लावून दिला आणि कडधान्य फ्रीजमध्ये भरून ठेवत आहे तोपर्यंत मॅडम उठूनच तयार. वाटण्यासाठी नारळ काढायला गेली तर बघा नारळामध्ये बुरशी, म्हणून आता याला वाळवत ठेवलं. माझं सर्वात आवडतं काम म्हणजे या पाकिटाला कात्री लावून घेण्याचं काम. त्यातनं पोरीचा मूड चांगला असला की चांगला, नाही तर सर्व रडारड आणि बोंबाच होते सकाळी सकाळी. प्रत्येक ठिकाणी पैसे खर्च करण्याची गरज नाही म्हणून या पॉलिथिनचा वापर न भांड्यातला खरकटा काढण्यासाठी करते. मग काय कचरेवाला पण खुश आणि आपण पण खुश. आपलं पण काम हलकं होऊन जातं डस्टबिन धुण्याचं रोज रोज. सर्व काम बाजूला ठेवून साबुदाणा करून घेतला आणि सर्वात मोठं मिशन हातात घेतलं ते म्हणजे कियांशीच्या नाश्त्याचं. खाणार नाही पण करावं तर लागणार. माझं आवरून देवाचे भांडे स्वच्छ केले आणि पुसून ठेवते म्हटलं तर मला झोपवून दे म्हणून म्हणायला. सर्व काम बाजूला ठेवत ना अगोदर तिला झोपवून दिलं, नंतर छान अशी देवपूजा करून घेतली. अशी होती आजची सकाळ. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तोपर्यंत बाय.